छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड पंचायत समितीचा प्रकार गायगोठे विहिरींचं काम पूर्ण होऊन सुद्धा FTO ऑनलाईन करत नसल्यामुळं भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष काळे यांनी पंचायत समितीत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या मागण्या शेतकऱ्यांनी गायगोठे विहिरींचे काम पूर्ण केल्यानंतर ही ऑनलाईन न केल्याचा आरोप तसंच कर्मचाऱ्यांचे काम न करण्याच्या इच्छा या ठिकाणी व्यक्त केल्या। त्या संदर्भातील हा रिपोर्ट पाहूया। नुकतेच पंचायत समितीमध्ये आत्मकलेश आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। मुळात म्हणजे ज्यांची आता सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार नव्हे तर केंद्रामध्ये सरकार आहे अशा व्यक्तिमत्व असलेले व जिल्ह्याचे उपाध्यक्ष असलेले यांना स्वतःला आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी उपस्थित झाली। नेमकी प्रश्न काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। भाऊ नमस्कार, काय सांगाल आज तुम्हाला आत्मकलेश आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित राहावं लागतंय, आत्मकलेश आंदोलन करावं लागतं, नेमकी कारण काय? ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात फिरत असतो, ग्रामीण भागात फिरत असताना मागच्या 2-3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वैयक्तिक सिंचन विहिरी असतील, गुराचे गोठे असतील, वृक्ष लागवडी असतील किंवा पांदन रस्ते असतील किंवा घरकुल असतील, हे मंजूर झालेले आहेत। हे मंजूर झाले म्हणजे काय झालं तर प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार हा BDO स्तरावरती आहेत। या स्तरावरती मोठ्या प्रमाणात विहिरीच्या प्रशासकीय मान्यता निघाल्यात, गोठ्याच्या प्रशासकीय मान्यता निघाल्यात, परंतु आज आपल्या पंचायत समितीमध्ये 5,000च्या वरती विहिरीचे प्रशासकीय मान्यता निघाल्या आहेत, 5,000च्या वरती गोठ्याच्या प्रशासकीय मान्यता निघाल्या आहेत, परंतु फक्त 400 विहिरी पूर्ण होऊन ऑनलाईन झालेल्या आहेत। म्हणजे हा जो रेशो आहे तो फार कमी आहे आणि ग्रामीण भागात लोकांना असं वाटतं की प्रशासकीय मान्यता भेटली म्हणजे माझी विहीर मंजूर झाली, माझे पैसे येत जातील, परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी जी त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यायला पाहिजे, ती पूर्ण करून घेत नाहीत। किंबहुना शासकीय कर्मचारी इथं हजरच राहत नाहीत, त्यामुळे त्या कामावरती त्यांचं लक्ष नसतं आणि लोकांच्या विहिरी लोकांनी स्वतःच्या पैशाने खर्चून बांधल्यात। बघ, त्या कोणी व्याजाने पैसे घेतलेत, कोणी नातेवाईकाकडून पैसे घेतलेत, कोणी सावकाराकडून पैसे घेतलेत, कोणी हात उसने पैसे घेतलेत आणि हात उसने पैसे, सावकारकीचे पैसे हे महिना 2 महिन्याच्या कालावधीत वापस करायचे असतात। त्यांच्या पाठीमागे तगादा लागलाय। आज पावसाचे दिवस आहेत, लोकांना बी बियाणं खरेदी करायचं आहेत, खतं खरेदी करायचे आहेत, शेतीसाठी त्यांना बाकीचे काही साहित्य खरेदी करायचे आहेत, याच्यासाठी पैसा नाही आहेत आणि एकीकडे शासकीय यंत्रणा सुस्त पडलेली आहेत, ते फक्त प्रशासकीय मान्यता देऊन त्यांची दुकानदारी करून मोकळे झालेले आहेत आणि परिणामी याची सगळी झळा बसत आहेत। ती झळा सगळ्या शेतकरी बांधवांना बसत आहेत। प्रत्येक गावागावामध्ये कमीत कमी तुम्ही पाहाल तर 100, 200, 100, 500 असे शेतकरी आहेत की ज्यांचे गोठे मंजूर झाले, ज्यांच्या विहिरी मंजूर झाल्यात, परंतु त्यांच्या आजपर्यंत पैशाची अपेक्षा करतायत, वाट पाहत आहेत। परंतु असं जर चाललं तर अजून 10 वर्षे देखील त्यांना पैसे भेटणार नाहीत। म्हणून आम्ही शासनाचे जरी सत्तेतले लोकप्रतिनिधी असलो, सत्तेचे जरी पदाधिकारी असलो तरी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि ह्या कर्मचाऱ्याचा जो ढिसाळपणा चालला आहे त्याच्या बाबतीत कुठंतरी जाणीव येण्यासाठी म्हणून आम्ही आत्मक्लेश आंदोलन करतो। भाऊ काय सांगाल, जिल्ह्याची परिस्थिती आहे का फक्त तालुक्यामध्ये? जिल्ह्याची परिस्थिती देखील थोड्याफार प्रमाणात काय असेल तर कमी जास्त प्रमाणात ह्याच प्रमाणात आहेत, परंतु ह्या तालुक्यात आपण जास्त फिरत असल्यामुळे ह्या तालुक्याची परिस्थिती आपल्याला जी माहिती आहे त्याच्या आधारे आम्ही हे आंदोलन करतो। काय सांगाल, येणारा दिवस कशा पद्धतीने असणार, कसं तुम्ही आंदोलन? आज आम्ही BDO साहेबांना सांगितलंय की तुम्ही 5,000 विहिरी जर मंजूर करत असाल तर त्याच्या कमीत कमी 80% विहिरी तुम्ही जर येत्या 8 दिवसाच्या आत ऑनलाईन केल्या नाही तर आम्ही हे आंदोलन आज लेखी घेतल्याशिवाय आम्ही इथं संपवणार नाहीत। परंतु तुम्ही हे डिमांड शासनाकडे गेली आहेत, शासनाला कळू द्या की ह्या पंचायत समिती अंतर्गत 5,000च्या वरती विहिरी मंजूर झाल्यात, त्यांची 80% डिमांड किमान शासनाकडे गेली पाहिजे। म्हणजे शासनाकडे आम्हाला मंत्री महोदय असेल, मुख्यमंत्री महोदय असेल, त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करू। जर निधी नाही आला तर ह्या प्रकारचं आंदोलन किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मंत्रालयात देखील करू आणि पैसे मंजूर करून आणू। परंतु त्यासाठी महत्त्वाची बाब आहे की यांच्याकडून हे प्रक्रिया पूर्ण होऊन शासन दरबारी इतके पैसे पाहिजे आम्हाला, हे तिथं गेलं पाहिजे। मुळात आरोप आपल्या येथील कर्मचाऱ्यांवरती तुमचा आहे का? इथल्या कर्मचाऱ्यांवरतीच मुळात आरोप आहेत। म्हणजे आता पाठीमागं लोकमतला एक 8 दिवसापूर्वी बातमी आली होती, त्या बातमीमध्ये
5,915 विहिरीपैकी फक्त 400 कामं पूर्ण दाखवली. ते 400 कामं पूर्ण 5,915 म्हणजे विहिरीपैकी दाखवतात. म्हणजे तुमचं कर्मचारीचा कार्यक्षम आहेत, तुम्ही इथं कामच नाही करत. आणि तुमच्या एमबीए न होणं, तुमच्या डिमांड ऑनलाईन न होणं, तुमच्या मस्टर न निघणं, याच्यावरती काय ट्रॅकिंग आहेत? तुम्ही बाळाला जन्म देणं सोपं आहे, परंतु त्याची संगोपन करून त्याचा मोठं करून त्याचं जोपर्यंत करिअरला लागत नाही, त्याच्या पायावर उभं राहत नाही, तोपर्यंत आईबापाची कर्तव्य असतं की ते बाळाचं पूर्ण काळजी घेणं. तसं BDOचं आणि त्यांच्या पूर्ण पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याचं फक्त प्रशासकीय मान्यता वाटणं हे एकमेव कर्तव्य नाही आहे. ते प्रशासकीय मान्यता वाटून त्याचे मस्टर काढणं, त्याच्या MBA करणं, त्याच्या डिमांड ऑनलाईन करणं आणि शासनाकडून पैसे आल्यानंतर त्याचं वाटप करणं हे याचं पूर्ण कर्तव्य आहे. परंतु ह्या कर्तव्याला हे कुठेतरी चुकतायत, हे कुठेतरी कमी पडतायत. म्हणून आम्हाला आज आत्मक्लेश आंदोलन साहेब. तुम्ही आता नुकतंच सांगितलेलं होतं मगाशी की बुवा प्रमाण निघण्यासाठी काहीतरी पैशांची पण देवाणघेवाण कन्नड तालुक्यात. मीच नाही तर तुम्हाला हे इथं तालुक्यातले बरेचसे शेतकरी आहेत, त्यांना तुम्ही विचारा काय चालू आहे. तुम्हाला सरलाट कुठं बी सांगत, कोणी सांगत काय चिरीमिरी द्यावं लागतात. चिरीमिरीचं तर भाग कमी झाले, चिरीमिरीनं काही कामच होत नाही. हे आता हिस्से मागायला लागलेत, वाटे मागायला लागलेत. मग असाच काय प्रश्न आताही तसंच निर्माण होतोय. तसाच प्रकारचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. पैसे दिल्याशिवाय कोणाच्याही कर्मचारी इथं काम करत नाहीत. जो सर्वसामान्य शेतकरी आहेत तो शेतकरी फक्त येऊन चक्रा मारून जातो. ऑफिसमध्ये कर्मचारी नसतात, ते त्यांचं कार्यालय त्यांच्या घरून चालवतात, कुठेतरी हॉटेलहून चालवतात, कुठेतरी एखाद्या धाब्याहून चालवतात. कर्मचारी तुमच्या कार्यालयामध्ये न येता ते बाहेरून कार्यालय चालू लागले. बाहेरून कार्यालय का चालवायची गरज पडते तुम्हाला? कारण तुम्हाला तिथं पैसे घ्यायचे असतात, म्हणून बाहेरून कार्यालय चालवायची गरज पडते. जसं की आपण बघितलं आताच आपल्यासोबत उपजिल्हाधिकारी जे आहे BJPचे आहे, त्यांनी आज या ठिकाणी आत्मकलेश आंदोलन यांनी केलं आहे. आत्मकलेश आंदोलनाचा अर्थ हाच की त्यांनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळणार यासाठीच ते या ठिकाणी उपस्थित आहे. मी रवींद्र खरात, NDB न्यूज.